कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. R.M. धारीवाल इंग्लिश मीडियम स्कूल शिरूर आयोजित भव्य राज्यस्तरीय नाट्यछटा स्पर्धा 2025 वर्ष दुसरे. सालाबादप्रमाणे यावर्षीही R.M. धारीवाल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नाट्यछटा स्पर्धा शनिवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी पार पडल्या. सकाळी शाळेचं प्रांगण विविध प्रकारच्या वेशभूषा केलेल्या चिमुकल्यांनी फुलून गेलं होतं. कुणी शिवाजी महाराज, कुणी जिजाऊ, कुणी भाजीवाली तर कुणी भटजी. सुंदर आणि भव्य रांगोळीने तर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. विद्यार्थ्यांमधल्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या कला सादर करायला त्यांना एक मंच मिळावा आणि प्रत्येक विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व खुलावं, हाच या स्पर्धेचा उद्देश. आगमनानंतर सर्व विद्यार्थ्यांची नोंदणी झाली. अतिशय शांतपणे आणि शिस्तीत सर्वांनी सेल्फी पॉइंटवर सेल्फी काढले. आता वेळ होती नाश्त्याची. उपीटाचा आस्वाद घेऊन झाला आणि सर्वांचे प्रस्थान झाले ते शाळेच्या सभागृहाकडे. भव्य आणि सुसज्ज अशा सभागृहात अतिशय देखण्या पद्धतीने पार पडला उद्घाटन सोहळा. सनईच्या मंद सुरात मंत्रमुग्ध वातावरणात दीप प्रज्वलन करून नटराज पूजन झाले. आता या कार्यक्रमानंतर होणार होती स्पर्धा, राज्यस्तरीय नाट्यछटा स्पर्धा. पण इथे काहींना प्रश्न पडला होता, नाट्यछटा म्हणजे नेमकं काय? तर ही शंका दूर केली गेली शाळेतील विद्यार्थिनींच्या सादरीकरणाने. शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आदरणीय निकम सर आणि शाळेच्या प्राचार्या यांच्या शुभेच्छांनी हा उद्घाटन समारंभ संपला आणि सुरुवात झाली स्पर्धेला, ज्याच्यासाठी गेली महिना 15 दिवस प्रत्येक स्पर्धक आणि मार्गदर्शक शिक्षक सुद्धा तयारी करत होते. या स्पर्धेमध्ये एकूण 320 स्पर्धक सहभागी होते. या स्पर्धकांचे बालवाडी ते इयत्ता 9वी पर्यंत एकूण 5 गटात विभाजन केले होते, म्हणजे स्पर्धकांचे परीक्षण व्यवस्थित करता येईल. तरी सुद्धा विद्यार्थ्यांचं सादरीकरण पाहून परीक्षक तर चाटच पडले. हा म्हणता स्पर्धा संपल्या सुद्धा निकाल तयार झाला. प्रतीक्षेचे क्षण संपले आणि सुरू झाला पारितोषिक वितरण समारंभ. याच साठी केला होता अट्टाहास, स्पर्धेचा शेवट गोड व्हावा. अनेक पारितोषिके चक्क विभागून द्यावी लागली. अहो काय करणार, स्पर्धकही मोठ्या संख्येने आणि स्पर्धा ही अटीतटीची. फिरता चषक मात्र पटकावला डेक्कन एज्युकेशन सोसायटी शिरूर या शाळेने आणि सांगता झाली या भव्य दिव्य स्पर्धेची. अनेकांनी स्पर्धेबद्दलचा अभिप्राय दिलखुलासपणे नोंदवला. हसत खेळत मोठ्या उत्साहात ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडली. ज्यांना पारितोषिक मिळाले ते हसत, तर ज्यांना पारितोषिक नाही मिळाले ते पुढच्या वर्षी पुन्हा नक्की येऊ, अजून तयारी करून येऊ आणि पारितोषिक नक्की घेऊन जाऊ, अशा विश्वासाने निरोप घेऊन गेले. धन्यवाद.